नमस्कार, मी कुणाल बांदेकर. मी तुमचं स्वागत करतोय माझ्या फूड जर्नीमध्ये. माझा प्रयत्न असा की पारंपरिक जे मालवणी कोकणी पदार्थ असत तर ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवचे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपल्या करूचो हा मालवणी पद्धतीत कोळंबी कांदा टोमॅटो मसालो. एकदम सोपी आणि पटकन होणारी कोळंबीची डिश, ती पण विदाउट वाटप. सुरुवातीक एक तवो मध्यम आचेवर तापत ठेवायचो. तवो तापलो का मग त्याच्यात तेल घालायचा आणि मग तेल घातला की मग एक 3-4 पाकळे ठेचलेली लसूण घालायची. लसणीचा वास येऊक लागलो का मग कढीपत्तो घालायचो. आणि मग बारीक चिरलेलो कांदो घालायचो. कांदो गुलाबी रंगावर परतून घ्यायचो आणि त्याच्यात घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. नंतर त्याच्यात बारीक चिरलेलो टोमॅटो घालायचो आणि परतून घ्यायचा. टोमॅटो नरम होऊक द्यायचा नाही. व्यवस्थित परतून झाला की मग त्याच्यात घालायचो मालवणी हिरवो मसालो, जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि जरासो मालवणी भाजलेलो मसालो आणि मग परत ढवळून घ्यायचा. ढवळून झाला काय मग लगेच चिंगडा घालायची आणि परतून घ्यायचा व्यवस्थित. मी पहिली कोळंबी साफ करून त्याका मीठ, माशाचा मसालो आणि आगळ लावून ठेवलेलं एक अर्धा तास पहिल्यांदा. या व्यवस्थितशीर ढवळल्यानंतर मग त्याका 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा. मीठ मसालो घातल्यावर कांदा आणि टोमॅटो पाणी सुटताला आणि त्याच्या वाफेवरच ही कोळंबी आपल्याला शिजवची आहे. 2-3 मिनिटांत झाकण काढून घ्यायचं परत आणि ढवळायचा. कोळंबी शिजाक काही जास्त वेळ लागत नाही. खूप शिजवली तर मग ती रबरबीत लागतात. तुमका या डिशमध्ये टोमॅटोचा आंबटपणा, मसाल्याचा तिखटपणा आणि कोळंबीचा गोडपणा आणि त्याच्यात पण अजून एक त्याचा कोळंबीचा जो क्रंची टेक्स्चर असता, मजा येतं या खाऊक. परत एकदा या 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि 2 मिनिटानंतर जेव्हा आपण झाकण काढतलो तेव्हा एकदा या व्यवस्थित ढवळून घेऊया. आता या एकदा ढवळून घेतल्यानंतर त्याच्यात घालायचे ओले काजू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परतून घ्यायचा. लगेच मग त्याच्यात 4-5 कोकमा घालायची म्हणजे एक आंबटपणाची मस्त एक किक बसता. आणि मग लगेच तव्यावर झाकण ठेवायचा आणि गॅस बंद करायचो.
तर चिंगळाचो ह्यो कांदा टोमॅटो मसालो लय भारी लागता. तर तुम्ही नक्की करून बघा. ह्यो आजचो व्हिडिओ जर तुमका आवडलो असात तर त्याका नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा.